टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। स्वारगेट बलात्कार प्रकरणातल्या पीडितेने केलेले खुलासे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहेत। खरं तर कुठल्याही घटनेमध्ये जेव्हा एखादी महिला ही पोलीस कस्टडीमध्ये घेतली जाते आणि तिचे वैद्यकीय तपासणी करावयाच्या असतात, अशा वेळेला त्या वैद्यकीय तपासण्या शक्यतो महिला डॉक्टरांकरवीच केल्या जाव्यात हा नियम असताना सुद्धा, आणि विशेष म्हणजे स्वारगेट प्रकरणातली पीडित ही बलात्कारित पीडित असताना सुद्धा तिच्या वैद्यकीय तपासण्या ह्या पुरुष डॉक्टरांकडून व्हाव्यात हे गंभीर आहे। यामध्ये पुणे प्रशासन असं म्हणूच शकत नाही की महिला डॉक्टरांची उपलब्धता नव्हती, कारण पुणे हे एक कॉस्मोपॉलिटियन सिटी आहे, त्यामुळे इथे महिला डॉक्टर विपुल प्रमाणात उपलब्ध असताना पुरुष डॉक्टरांनीच का तपासणी केली असेल। तिने जे इतर ज्या पद्धतीने गंभीर आरोप केलेले आहेत, काही पोलीस कर्मचाऱ्यांवर जे आरोप केलेले आहेत, या सगळ्याच गोष्टींची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कारण ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने किंवा राज्यगृहमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिले, त्या स्टेटमेंटमुळे ही पीडिता आधीच बलात्कार झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रशासनाचे वेगवेगळे आरोप, अशाने ही दुहेरी पीडी, ज्याला आपण डबल व्हिक्टिमायझेशन म्हणतो, ही डबल व्हिक्टिमायझेशन झालेली पीडित आहे। आणि या सगळ्यांच्या संबंधाने राज्य सरकार याची गांभीर्याने दखल घेईल अशी अपेक्षा सध्या तरी व्यक्त करावी लागेल, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।